तुम्ही लोक आल्यावर कसं काय घेतील मला सांगा. सगळे व्हिज्युअल घ्या ना. मोबाईल सर्व बाकी सर्व कोणीच येणार नाही मॅडम. मेजर सर्व सर हाथ में थोड़ा घ्या ना माहिती. फक्त ठेवा मध्ये नको तेव्हा नाही. तोपर्यंत आपण सगळे ती सुविधा आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जळगावकरांना म्हणाले होते एक चांगली बातमी गोड बातमी द्यायला जातोय आणि संभाजी नगरला द्यायचं, तर ती बातमी या चर्चेतनं काय निघेल सांगा. आज जहांगीर पाटलांच्या भेटीसाठी मुद्दाहून मी आणि साहेब या ठिकाणी आलेलो आहोत. 17 तारीख उद्या त्यांची बैठक अंतरवलीमध्ये त्या ठिकाणी आहे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत सहकाऱ्यांसोबत. म्हणून सरकार काय काय करतंय, जसं गेल्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी आमच्याकडे सहकारी आले होते, 2 रिटायर्ड म्हणजे जज सुद्धा या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर आम्ही किती पुढे गेलेलो आहोत, कशा पद्धतीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कामकाज चाललेलं आहे. मान्य शिंदे साहेब रिटायर्ड जज आहेत, त्यांची समिती या ठिकाणी नेमलेली आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आहोत. आम्ही सगळे कुणबी ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी शोधतो. मोठ्या संख्येमध्ये लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत, आढळत आहेत. त्यामुळे काम अतिशय वेगाने शासनाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून ते अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. तर उद्या 17 तारखेला त्यांची बैठक आहे. 24 तारखेचं त्यांनी गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली होती की 24 पर्यंत करावं. पण जरांगे पाटलांशी मी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे. त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. गेल्या 3 दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा झालेली आहे. तर परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहे. पण मला असं वाटतं की आता हा सगळा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे.
थोडंसं वेळ काळ कारण आम्हाला आरक्षण जे द्यायचं आहे ते कायमस्वरूपी टिकणारं द्यायचं आहे. कुठेही घाईगर्दीमध्ये मागच्या वेळेसारखं काहीतरी मग ते लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही, त्याच्यासाठी आपण पूर्ण ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या, त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. सगळी आमची एक्सपर्ट टीम, सगळे कायदेतज्ञ त्याच्यावर सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला 100% हे टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये. पुन्हा राहिलं आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये डावललं गेलं किंवा 1-2 ऑप्शन आमच्याकडे अजून आहे. पण तो निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या भर सभेमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. मागच्या वेळेला देवेंद्रजींनी स्वतः याच्यावर सगळे एक्सरसाइज करून आरक्षण दिलेलं होतं. आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे. शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात 3 महिन्यात आम्ही जे काम करतोय, सगळी एक्सरसाइज चाललेली आहे, त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल, ते जरांगे पाटील सांगतील या ठिकाणी. पण निश्चित या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही. जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार, निश्चित मिळणार. आता नोंदी इतक्या सापडल्या, खरं म्हणजे आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे अधिकारी भेटले, सगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सगळे अधिकारी त्याच्यामध्ये त्या नोंदी तपासल्या आणि त्यातून मोठ्या संख्येमध्ये त्या सापडलेल्या आहेत की त्यांनी कोणी मागितले नसतील त्याच्या सुद्धा नोंदी आता सापडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं एक चांगला यश मला असं वाटतं या आंदोलनाचं निश्चित या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता हे सर्व अंतिम टप्प्यामध्ये आहे. एक चांगला मोठा न्याय समाजालाही त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यांच्या पदामध्ये निश्चित हे आरक्षण ज्याही मार्गाने आम्ही देऊ, पण टिकणाऱ्या मार्गाने ते आम्हाला द्यायचं आहे, त्यांना मिळणार. तुम्ही 24 तारखेला आंदोलन करून डिसेंबरच्या आत यावर आम्ही सांगितलं तुम्हाला 3 डिसेंबरपर्यंत वेळ दिला. पहिला आणि 40 दिवसाचा दिला होता. या अगोदर 3 महिन्याचा दिला होता, आता 2 महिने. यावर तर एवढ्याबाबत चर्चा झाली. आणि मात्र एक खरं आहे की सरकारनं ज्या नोंदीच्या बाबत काम केलंय त्यावर मराठा समाज आहे की प्रचंड नोंदी सापडल्या. फक्त विषय इथं एकच आहे की जे उपोषण सोडताना ठरलं होतं ते मी मामाला एक साक्षीदार होते त्या दिवशी, साहेब पण होते, यांच्या समोर सांगितलं की त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी निघाला पाहिजे. कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटलं की त्या नोंदी सापडल्या. आता 54 लाख नोंदी मिळाल्या अशी खात्रीला आहे त्यांची माहिती. त्यानुसार ज्या 2-3 विषयावर आरक्षण ठरलेलं होतं त्या विषयावर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्या कारणानं, मराठा समाज ओबीसीत असल्या कारणानं ओबीसीला धक्का लागतच नाही. धक्का लागायला काही संबंधच नाही. मराठा ओबीसी धक्का लागून जातो. त्यांनी वारंवार विनंती केली 24 तारखेची मुदत वेळ वाढवली. नाही ते आता
बाकी समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळेस वाढूनच दिलेला नाही असं नाही. कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही. त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे. आता हे करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाही, परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आणि दिला नव्हता. मामा बरोबर हे 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या. आम्ही दिला, मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला. आज आमच्या लेकरांच्या विषयाचा प्रश्न आहे. कारण भरत्या ज्या आहेत, मी महाजन साहेबांना विशेष करून आजच्या सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष. ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून का, आमचं काय दुमत नाही त्याच्यामध्ये की कोणाच्या लेकरात वाटोळ व्हावं असं आमची भूमिका नाही. त्यावरती मात्र ती आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण माझा जीव म्हणला होता ते आणखी घेतलेले नाहीये. त्या तातडीनं जर ह्या 2-3 दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल. पुढे चर्चेला आणखी मोकळी वाट होईल त्या घेऊन. आणि आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक करू नये म्हणले होते ते पण केले. तर या पुढच्या काळात नोटीस दिल्या त्या थांबून त्या गुन्ह्यातून सरसकट पुढे जात आहे. वेळ वाढवून द्यायची त्या बाबतीत तुमचं काय? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही. त्यांनी जर एकदा भौतिक कागद वाचला कारण आणखी नाही 8-10 दिवस आहे, थोडे दिवस नाहीत. आणि 17ला बैठक ठेवली म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही. हा सरकारचा गैरसमजांची विनंती आणि तुमचा वेळ कमी केलेला नाही. 17ला याच्यासाठी की मागं काय घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी. पण त्यांनी आता येऊन सांगितलं सरकारचं काम सांगितलंय काय, त्यांनी ड्राफ्ट दिला तीही मी रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा स्वरूपाचा आहे. मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही. याच्यावरती मी ठाम आहे. फक्त एवढंच की आणखी खूप वेळ आहे 24 डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकतं. जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या 3 शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही की त्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागत. पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती. मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला मैंने बार बार ये कहा है ये टेक्निकल इश्यू है. ऐसा नहीं कि बस सरकार ने 4 लाइन लिख के दे दिया कि चलो आपको आरक्षण दे दिया और मिल गया. ऐसे होने वाला है क्या? नहीं तो फिर 30-40 साल तक क्यों इसके ऊपर हम लोग कोर्ट में झगड़ते थे. जो हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट बार बार सब लोग इतनी बड़ी टीम हमने खड़ी कर दी थी. बहुत लोग आए गए लेकिन हाथ में कुछ आया नहीं. तो हम यही चाहते हैं कि अभी टेक्निकल दृष्टि से सभी से पूरा करके इस बात को हमें आरक्षण देना है. 15 दिन 20 दिन का सवाल नहीं है. इसके लिए तो 30-40 साल से झगड़ ही रहे सब लोग. समाज झगड़ रहा है लेकिन हाथ में कुछ आया नहीं था. अभी मुझे ऐसा लगता है कि सरकार बहुत इस विषय पर गंभीर है. लास्ट टाइम भी देवेंद्र जी ने भी गंभीरता से इसको दिया था. बैड लक अभी बार बार मुझे वही दोहराना पड़ रहा है कि हमें वो मिला नहीं, हम लोग टिका नहीं सके हमारी सरकार उस वक्त की. ठीक है वो छोड़ दो, लेकिन अभी हमको परमानेंट आरक्षण देना है. परमानेंट. इसमें सुप्रीम कोर्ट हो हाई कोर्ट हो इसमें कोई इसको नकारेगा नहीं. इसलिए थोड़ी देर या थोड़ा समय लगा भी तो भी चलेगा लेकिन हमको ये परमानेंट देना है. इसलिए थोड़ी समय की मांग हम वापस करें. बार बार ओबीसी मांगे को उठा रहे हैं. मामले का आपकी क्या नहीं ठीक है ओबीसी की मांग है, ओबीसी का मामला है तो ओबीसी है, ओबीसी के नेतृत्व कई सालों से कर रहे हैं, जो ओबीसी के नेता है वो उनकी बात रखेंगे कहेंगे. लेकिन मुझे ऐसे लगता है कि बहुत मतलब जब तक टूटेगा इतना भी नहीं खींचना चाहिए. दोनों तरफ से मैं बोल रहा हूँ. बात से बात बढ़ती है फिर जो आजकल जो बातें हो रही है उसका भी समर्थन हम भी नहीं करेंगे, कोई नहीं कर रहा है. लेकिन मैंने जरंगी पाटिल से भी कहा है, विभा साहब से भी हम कहेंगे भाई आप समाज को आरक्षण देना है. हमने ये भी बार बार कहा है कि ओबीसी के आरक्षण को धक्का न लगते हुए ओबीसी का कोई आरक्षण देखो शिंदे साहब ने भी ये कहा है, इसमें देवेंद्र जी ने भी बार बार ये कहा है और अजित दादा ने भी कहा है कि ओबीसी के आरक्षण को हम कोई धक्का नहीं पहुंचाते हुए कुणबी समाज हमारा मराठा समाज है उसको हम आरक्षण देंगे. इसलिए मुझे ऐसा लगता है कि सबने संयम रखना चाहिए. हम लोग पब्लिक में जाके बात रखेंगे उल्टा सुल्टा बोलेंगे उसमें से और तनाव निर्माण हो रहा है. दो समाज में भी तनाव निर्माण हो, आपसी कोई झगड़ा हो. इसलिए हम ये नहीं चाहते. हम दोनों से भी विनती कर रहे हैं कि थोड़ा दोनों संयम रखें. शेवट तो कहा है कि भाई आरक्षण के लिए सरकार ने जो कदम बढ़ाया है मतलब जिस गति से सरकार काम कर रही है अब सब लोग देख रहे हैं, जरंगी पाटिल भी उसको देख रहे हैं. तो मुझे ऐसा लगता है सबको पता है बड़ी गति से बड़ी स्पीड से सभी ऑफिसर अधिकारी जो है सरकार भी है, सीएम डिप्टी सीएम भी है और इस काम को हम आगे बढ़ा रहे हैं. थोड़ा देर लगी भी तो चलेगी, नहीं तो हम लोग मतलब जल्दबाजी में कोई और कदम उठा ले
इनके हाथ में कुछ थोप दे कि भाई चलो आपको दे दिया आरक्षण, या ये हो गया वो हो गया, और वापस कोर्ट में जाके इसको नकारा गया, इसको रिजेक्ट कर दिया, तो वापस समाज की भी दिशा भूल होगी, इनकी भी दिशा भूल होगी। हमको जो लास्ट टाइम 2.5 साल में सरकार ने गलती की, हमको वापस उसको दोहरानी नहीं है। तो इसलिए हम लोग ये चाहते हैं कि थोड़ा समय लगा तो भी चलेगा, लेकिन हमें ये आरक्षण परमानेंट देना है। ये सरकार की भूमिका स्पष्ट है। जहांगीर पाटिल जी से मैं जहाँ पर मिलने आया था, मेरे साथ में हमारे मंत्री महोदय भी है, उमेश साहब भी है। 17 तारीख कल उनके कुछ उसके सहकारी है, सहयोगी है, उनके साथ में उनकी मीटिंग है, बैठक है, और 24 तारीख का अल्टीमेटम उन्होंने हमको दिया था। लेकिन खुद जहांगीर पाटिल जी ने भी कहा है यहाँ पर कि किस तरह से शासन काम कर रही है। रात दिन हम लोग पूरे महाराष्ट्र में, हर जिले में, हर तहसील में ये जो नोंद है इनकी कुंडी समाज की, वो देख रहे हैं। भारी संख्या में हमको वो भी मिली है, बड़ी संख्या में, लाखों की संख्या में वो भी मिली है। इसलिए उन्होंने भी समाधान व्यक्त किया है कि भाई अब सरकार काम कर रही है, वो स्पीड में काम कर रही है, अच्छी गति उसमें है, और शासन यही चाहती है कि आरक्षण तो हमको देना है, लेकिन वो टिकने वाला देना है, मतलब परमानेंट देना है। ऐसा ना हो लास्ट टाइम जैसे सुप्रीम कोर्ट में आखिरी टाइम में उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया। ये हमने इस बार नहीं चाहते, क्योंकि उस वक्त जो क्यूरी निकली थी, जो उन्होंने बातें कही थी, जो कमी उसमें खामियां उसमें थी, वो हम पूरा करने की कोशिश कर रहे हैं। और मुझे शासन को पूरी, मतलब हमें गारंटी है, अपेक्षा है कि बस इस वक्त एक जो आरक्षण है ये टिकने वाला, परमानेंट ये दिया जाएगा, और इसमें कोई दो राय नहीं है। आप भी देख रहे हैं, सभी सब समाज देख रहा है, पूरा महाराष्ट्र देख रहा है कि किस तरह से हम इस आरक्षण के लिए ये सरकार काम कर रही है। मुख्यमंत्री तुमच्या संपर्क साहित्य काय बोलणं चाललं होतं? मुख्य बाजूला बसलेले जहांगीर पाटील म्हणतात आम्हाला आरक्षण हवंय. हे दोन्ही वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आहेत. नाही, आमची ही भूमिकाच नाहीये की ओबीसीचं आरक्षण काढावं आणि मराठा समाज द्यावं. त्यांची मला वाटतं तीच भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या. ही त्यांची भूमिका असेल, पण आम्हाला त्यांना जे द्यायचं आहे ते त्यांच्या पदक पाडायचंच आहे, टाकायचंच आहे, पण आम्हाला ओबीसीला धक्का न लागता हे आरक्षण द्यायचं आहे. ओके, थँक्यू. आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा करतोय, तपासण्या करतोय, सगळ्यांचे कागदपत्र तपासतोय, यातून कुणबीची नोंद कुठे आहे आपण ते तपासतोय, त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे, त्याचा प्रश्न संपलेला आहे. पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे. म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे दिलं गेलेलं होतं, ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी टिकवायचं आहे, ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. आणि म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन करून असा वेगळा बेंच त्या ठिकाणी बसेल. मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी झालेल्या आहेत, ते दाखवता आलं नाही आम्हाला कोर्टामध्ये, त्यातून काही कोर्टाचं म्हणजे गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत, आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेला आहे. हा समाज, त्याच्यामध्ये डबेवाले पण आहेत, ऊस तोड कामगार पण आहेत, घरकाम करणाऱ्या आमच्या महिला पण आहेत, मजूर पण आहेत, अनेक लोक आहेत. एवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये. निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा आहे. पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेस ते तज्ञ कमी पडले, सरकार कमी पडलं, मला त्यात राजकारण करायचं नाहीये. पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे, आणि म्हणून आम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना केलेली आहे, आणि त्या माध्यमातून निश्चित त्यालाही मोठं यश आपल्याला मिळेल. टीमवर्क आहे, त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी माझं बोलणं सुरू होतं, माननीय देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं, माननीय अजितांशी माझं एकदा बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे. हे सगळं टीमवर्क आहे. हे काही असं नाही की बाबा मी माझ्या मनाने आलो, कोणीतरी एकटा घराने सांगितलं, असं नाहीये. विषय खूप महत्वाचा आहे, विषय खूप मोठा आहे. आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी, सुव्यवस्थाही त्या ठिकाणी टिकावी, आणि शांततेने सगळे प्रश्न मार्गी लागावे. उगाच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत, बोलाचाली होते, कोणी कोणावर आक्षेप घेत आहे, आणि त्यातून कुठे अशांतता निर्माण व्हावी असं कोणालाही या ठिकाणी वाटत नाही, आणि शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे. म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो, मुंबईला या ठिकाणी भेटायला आलो, आणि एकदा चर्चेतून मार्ग निघत असतात. आपण चर्चाच केली नाही, भेटलोच नाही, आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तर मग मार्ग निघेल कसा? गेल्या वेळी मी 3-4 वेळा आपल्याकडे येऊन गेलो, तर यासाठी झालं की चर्चा करत राहा. शेवटी प्रत्येक विषयाला सोल्युशन असतं. असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत? प्रत्येक विषयाला सोल्युशन आहे, पण त्यावर चर्चा झाली पाहिजे, मनमोकळेपणाने आपण बोललं पाहिजे. चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही मग कुठले प्रश्न, म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो, असं मानणारा मी तरी आहे. आणि म्हणून मी आज पुन्हा सीएम साहेबांचं माझ्याबरोबर बोलणं झालं, म्हटलं मी जाऊन येतो, मुंडे साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेतो, आणि एकदा बोलून घेऊ ना.
बोललो नाही आपण, पण ते म्हणजे शासन आमच्याशी बोलतच नाही, आमची अल्टिमेटम संपला, 24 झाली, चला मग आम्हाला काय करतात बघू. वाद त्यातून निर्माण होतात. पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे, त्यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून मी मुद्दामून मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटायला. 24 की जो बात की जा रही है, तर बरोबर आहे. तर मागच्या वेळेला बीडला किंवा 2-3 ठिकाणी जे आमदारच्या घरावर हल्ले झाले, कसं आहे, मग याचा फायदा कुणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा. नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं, मग आंदोलने बदनाम होते यातून. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, सगळे समाज बांधव एकवटलेले आहेत, ते शांततेत आंदोलन चाललेलं आहे. आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं, कोणाची गाडी जळायची, कुठे तिकडं जीवहानी झाली, मग आंदोलन हे भरकटतं. ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात, सरकार किती प्रामाणिकपणे काम करतंय हे तुम्ही बघतात, किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील, कुठेतरी मध्ये घुसतील, कुठेतरी मग अजून थोडं वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न करेल. म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती. भाऊ तुम्ही बोलताना म्हटलं की 2 ऑप्शन सरकारकडे आहेत, नेमकं काय ऑप्शन? नाही, मी जरांगे पाटील साहेबांशी बोललेलो आहे. त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दररोज त्याच्यावर एक्सरसाइज चाललेली आहे. दररोज काम चाललंय मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये, ते त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग याच्यावर नेमलेला आहे. बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत त्या कोर्टाने निदर्शन आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे. मला वाटतं दोघींपैकी कोणत्या निश्चित मार्ग निघणार आहे, प्रामाणिक आमची इच्छा आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टिकणार आरक्षण, त्याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये, ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. 24चा आग्रह सोडावा, काय पाटील काय म्हणतात? आता पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे. पण ते त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे, पण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून आता एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे. आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तुम्हाला एक तक्रार केली झाली होती, तरी बरंच काही सांगितलं, मी ऐकत होतो. काय तुम्ही त्यांना सांगणार, निरोप देणार? नाही, मी भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्यांच्याशी बोलले, देवेंद्रजी त्यांच्याशी बोलले, अजितदादाही त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं खरं आहे कुठेतरी मी जरांगे साहेबांना तेच म्हटलं, जरांगे पाटलांना मी सांगितलं की आपल्या दोन्हीकडून ते थांबवा, दोन्हीकडून थांबलं म्हणजे मग शब्दाने शब्द निघतो, अरे ते काय निघतो. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे, मी स्वतः विनंती करणार आहे भुजबळ साहेबांना, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगितलं की आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कुठेही समाजामध्ये दुरी निर्माण होता कामा नये. शेवटी आपण वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतोय, आपल्या घराशेजारी घरं आहेत, आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं, मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे. पण हे होऊ नये ही आमची सर्वांची इच्छा आहे, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू. आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जण आता शांतता ठेवावी. आता आपलं जी मागणी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेली आहे, आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पत्रामध्ये आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे ते आपल्याला पाडून घ्यायचं आहे. त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे. थोडा वेळ लागेल असं दिसतंय, कारण 24 तारखेची मुदत वाढवावी असं तो प्रत्यक्ष आहे. निश्चित करावी लागेल, कारण ते टिकणार द्यावं लागणार आहे आपल्याला. आपण बघतात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 3-4 दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे. आमचं आता बॅकवर्ड कमिशन, त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या, आता नवीन अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमले, नवीन टीम त्याच्यामध्ये नेमलेली आहे, 30 लोकांना कामाला लागलेली आहे. होत्या काही अडचणी, त्या इथं दूर झालेल्या आहेत. काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिले, त्याचं मी इथे बोलू इच्छित नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले. आम्ही काही थांबलो नाही की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेलं आहे, आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं नाही. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सगळे पदं भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली, जोरात सुरुवात झालेली आहे. म्हणून मी सांगितलं की आता एकदम 24 असं हातगाई बनलो की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल, पण आपल्यालाही दिसतंय, तुम्हालाही दिसतंय, सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम म्हणजे वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पदरात पडणार. म्हणून त्यांना विनंती आहे की 24 तारखेचा आग्रह न धरता
थोडं आपण थांबावं, आपण स्वतः ते बघता. थँक्यू. साहेब बरोबर आहे ना, हे पण मामा बदलले हा, मामा बरोबर आहे ना, हे बदलले कारण हे आम्ही शब्द सांगितले आम्ही ठेवले. त्यामुळे त्या प्रमाणात नोंदी प्लस ती शब्द बस समाजाचं त्यांना झाला ना समाजात काय नाही आम्हाला समाजाला काय ते होत राहील. फक्त विषय चांगला नाही आता काय म्हणतात ना, त्याच्या वेळी चांगली नोंदी तर मिळाल्या, फक्त त्याच्यात अनुस्वार सुद्धा त्यांनी हुकू दिलेला राज्यात बसवून. त्यामुळे नोंदी मिळाल्या तर त्यानुसार ह्या पुढच्या 2-3 जे शब्द आहेत त्यानुसार वाहू एवढीच समाजाची बस तुम्ही होईल म्हणलं झालं मग काय नाही. मग त्यांच्या बरोबर त्यांना त्यांची भाषा कळत होती एकमेकांची राज्यात काय बसवून राज्यात काय बसवून ते कागद वाचावा, सरकारनं तो कागद वाचावा, रूल तोच आहे, सरकारनं वाचावा, सरकारनं लिहून दिलेलं आहे, सरकारनंच लिहिलेलं आहे. आम्ही मंत्र्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की नोंदी सापडल्या त्यांना कोणत्या प्रमाणपत्र मिळेल. तुमची मूळ मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना पूर्वीच होता ते साध्य होत नाहीये. होणार त्यांनी भवनी चिठ्ठी वाचावी, लिहिलेला कागद वाचावा. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार पहिल्यापासून सांगतोय. फक्त चिठ्ठी वाचावी, वेळ देण्याची गरज पडणार नाही. आणि मराठ्यांनाही कुणी दिलं तरी त्यांना डोक्यात घेऊन मराठ्यांना आमची भूमिका आरक्षणाची नाही ठाण आहे. पहिल्यापासून आजच नाही ठाण आहेत. आम्ही सरसकट घेणार, महाराष्ट्राला घेणार, मराठ्यांना सगळ्या घेणार आणि ओबीसीतूनच घेणार. याच्यावरती आम्ही 100% ठाण आहेत, बदलणार नाही. शेवटी तुम्ही त्याच्यासमोर म्हणताय की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, मला त्याचा परवडण्यावर हो बरोबर बोलले ना. ओबीसीला धक्का न लावता आम्हीच ओबीसी आहेत, आम्ही ओबीसीतच आहे, धक्का लागतच नाही. धक्का लागतच सरकारलाही वाटलंय का? म्हणजे 1.5 लाख लोक आहेत त्यापैकी 1,88,000 तुम्हीच आहे. मग त्याला ओबीसीचा धक्का कुठे लागतो? त्याच्या दोन डेटा ओबीसी पण आतापर्यंत समाजाला तुम्ही जे सांगितले ते समाजाने नाकारणे तसंच केलेलं आहे. तर तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली, सरकारबद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय, तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाजाशी का नाही बोलू शकत की आपल्याला कायमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि समाजाची भूमिका नाही नाही आहे बघा, आम्ही समाज पुढे गेला नाही शब्द मी कधीच नाकारणार नाही. मीही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही. पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही. भाऊने जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की भाऊ म्हणतील आम्हाला वेळ द्या. वेळ देण्याची गरज पडणारच नाही. 24 डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल. गिरीश महाजन तुमच्यासमोर म्हणाले की जे काम केलं त्याबद्दल खुल्या मोठ्या दिलाने सांगतं की सरकार काम करते. मग आणखी चांगलं वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यात काय होतं? सरकारवर विश्वास असाही बसलेला हे बघा बसलोय असं नाही, खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजाला मला पण पहिल्यापासून सवय. आम्ही कधी कुठं बोलू ना काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं. नितीनकडे साहेबाच्या अध्यक्षतेखाली सांगितलं नाही केलं म्हणलं यांनी काम. सरकारला बोललो सुद्धा आम्ही. आज सरकारनं काम केलंय, मराठा समाजालाही मान्य आहे की 54 लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्य वाटत मान दिली. फक्त आता जे पुढचे काय शब्द आहेत ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यासाठी सरकारनं 24 डिसेंबर पर्यंतचा वेळ घेतलेला आमचा. हे आमचं म्हणणं. मग आता तुम्ही तो कागद भाऊने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्रीतून. आणखीन तुमच्याकडे 24 डिसेंबर पर्यंत वेळ आहे, त्यानुसार करून टाका. काहीही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही. तुम्हाला क्युरिटी पिटिशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही. तुम्ही समाधानी होता, समाजही समाधानी होईल आणि समाजाला तीच अपेक्षा आहे. कारण समाजाला विचारल्याशिवाय मी काय करत नाही आणि करणार सुद्धा. उद्याची बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रतिवर्ष केलेला आहे, काही अडचण नाही. युनिटी पिटिशनच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घ्यायला नाकारलेलं नाही, पण ते टिकणार आहे का हा मूळ मोठा प्रश्न आहे. कारण ते पुन्हा तिथं घेत आहे. त्यापेक्षा नोंदी मिळाल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे द्या, सगळं क्लिअर होऊन जाते. ओबीसीला धक्का लागत नाही कारण आम्ही ओबीसी पुढे जात आहे. वेळ वाढवून द्यायची त्या बाबतीत तुमचं काय? वेळेची आवश्यकता लागेल मला असं वाटत नाही. त्यांनी जर एकदा भाऊनी कागद वाचला कारण आणखी नाही 8-10 दिवस आहे, थोडे दिवस नाहीत. आणि 17ला बैठक ठेवली म्हणजे 24चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही. हा सरकारचा गैरसमज विनंती, आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही.
17ला याच्यासाठी की मागे काही घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी. पण त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं काम सांगितलंय काय त्यांनी ड्राफ्ट दिला तीही मी रात्री वाचतो. म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचा आहे म्हणून. मी समाजाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही. याच्यावरती मी ठाम आहे. फक्त एवढंच की आणखी खूप वेळ आहे 24 डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकतं. जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले आहेत, त्या पुढचे त्यानुसार त्या 3 शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही तुमच्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागत. पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती. मात्र 24 डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे जी आमची तुम्हाला विनंती.